सीना नदीच्या पात्रातील वाळू चोरी करणाऱ्यांवर मंद्रुप पोलिसांची कारवाई। अकोले मंद्रुप येथील सीना नदी पात्रातून वाळूची चोरी केल्याची घटना गेल्या 9 जुलै 2024 रोजी रात्री 2:30च्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे यांनी मंद्रुप पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत मंद्रुप पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक 9 जुलै 2024 रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरचा चालक व अज्ञात मालक यांनी संगनमत करून एक निळ्या रंगाचा विना नंबरचा ट्रॅक्टर व त्यास पाठीमागे जोडलेल्या फिक्कट लाल रंगाच्या ट्रॉलीत 3,06,000 रुपये किमतीची वाळू बिगर पास परमिटने चोरून नेताना आढळून आले। या प्रकरणी ट्रॅक्टर चालक सचिन कोळी वय 35 राहणार गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर याच्या विरोधात नवीन BNSचे कलम 303 व पर्यावरण कायदा कलम 9 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास ग्रेड PSI चव्हाण हे करीत आहेत। मंद्रुप पोलिसांना मागील काही दिवसापासून अवैध वाळू वाहतूक होत असल्याबाबतची माहिती मिळाली होती। त्यानुसार मंद्रुप पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफियांचे धाबे दणाणल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। पळवण